हॅलो माय टू फॅमिली, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पाळज येथे पाळजच्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी। आणि मी एकटाच आलो होतो आज दर्शन करण्यासाठी, कारण की सर्वांना माहिती आहे पाळजचा जो गणपती आहे तो गणेशोत्सवाच्या काळामध्ये 11 दिवस हे ते दर्शन दिले जाते। आणि आपण पाळज गणपतीचं दर्शन करण्यासाठी आल्यावर मला हे बाहेर दिसला सुंदर असा देखावा। आणि पाहू शकता इथं गणपतीची स्वयं मूर्ती आहे, इथं आणि जी की मूर्ती आहे लाकडाची मूर्ती। आणि बाहेर आहे पाहू शकता तुम्ही महादेवाची प्रतिमा आहे आणि सुंदर अशी प्रतिमा आहे। तर मध्ये जी मूर्ती आहे ती ॲक्च्युअलमध्ये मूर्ती आहे लाकडाची मूर्ती आणि सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे। तर मध्ये जाऊन आपण त्या मूर्तीचं दर्शन घेणार आहोत। आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पाळजचा जो गणपती आहे तो नवसाला पावणारा गणपती आहे। आणि पाळज हे जे गाव आहे ना ते तेलंगणाच्या सीमेलगत येते, त्यामुळे तिथले पण लोक भाविक इथे येतात आणि गणपतीचं दर्शन घेतात। आणि महाराष्ट्रातून भरपूर सारे लोक इथे येऊन गणपतीचं दर्शन घेतात। तर आता मध्ये आल्याच्या नंतर खूप सारे भाविक दिसले, कारण आजचा जो होतो तो 10वा दिवस होता। मी आलो होतो 10व्या दिवशी गणपतीचं दर्शन करण्यासाठी, कारण 11 दिवस हे गणपती आपल्याला मूर्ती जी आहे गणपतीची ती आपल्याला मंदिरामध्ये दिसती। आणि आपण दर्शन आता घेणार आहोत मध्ये जाऊन। तर चला आता आपण मध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ। आणि इथे आल्याच्यानंतर तुम्हाला 2 दर्शन दिसतील, एक तर आहे स्पेशल दर्शन आणि एक आहे धर्मदर्शन। तर धर्मदर्शनाला आपल्याला खूप वेळ लागेल, 4-5 तास तरी आरामशीर लागतील, कारण की खूप लोक आले 10 दिवसामध्ये अतिशय जास्त इथं येतात भक्त आणि दर्शन घेतात। तर आता मी चाललो स्पेशल दर्शनचं तिकीट घेण्यासाठी आणि 200 रुपयाचा हा पास आहे। तर बघा आता ही जी लाईन आहे ना ती आहे धर्मदर्शनची लाईन। इथं आपल्याला वेळ अतिशय जास्त लागू शकतो, त्यामुळे मी गेलो नाही धर्मदर्शनसाठी, मी जात आहे स्पेशल दर्शनसाठी। तर आता आपण चला जाऊयात स्पेशल दर्शनसाठी, तिथून आपण पास घेऊयात आणि ते पास घेतल्याच्या नंतर सरळ जाऊत आपण आता दर्शन करण्यासाठी। वया किती? 200 रुपये सरळ जा सरळ त्यांच्या त्याला द्या दादा।
किती 200ला एक माळ? ठीक आहे. छोटे छोटे नारळ आहेत की काय होई काय? काय ते काय 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 वय म्हणून होती ते काय काय हो? कस्तुरी 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 शंख बघू तिकडे. सुंदर सुंदर महादेवाची मूर्ती. हा आहे ना. काही पिंड आहे. पिंड ही मोठी पिंड आहे.